ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार. सांगोला नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे, दीपकआबा साळुंखे पाटील यांचा गट आहे. तर या संयुक्त सर्व गट आणि पक्षांचे अधिकृत उमेदवार मारुती आबा बनकर आपल्यासोबत आहेत. आबा नमस्ते. नमस्कार. तर तुम्हाला आज भेटून मला खूप छान वाटलं. आबा, मागील काही दिवसांपासून सांगोल्यात हे सर्व वातावरण होते आणि तुमचे चाहते किंवा सांगोल्याला जो जुना मतदार वर्ग आहे, नवीन मतदार वर्ग जो आहे, तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं उत्साहाचं वातावरण आहे. तर ह्या सर्व राजकीय घटनाकडून आपण बोलूया, तुमच्या भविष्यातल्या विजन संदर्भातही बोलूया. पण माझ्यासारख्या एक तरुण व्यक्तीला या सांगोल्यातल्या असं वाटतं की तुमचं जे बालपणीचं आयुष्य होतं, तुमचं वैयक्तिक आयुष्य जे होतं, तर ते थोडंसं लोकांना जाणून घ्यायला आवडेल. आपण मला एक पहिला आपल्याला प्रश्न असा करायचा आहे की आपला जन्म मुळात इथं झाला, सांगोला तालुक्यातच झाला, तर आपली तिथून वाटचाल कशी झाली? म्हणजे शिक्षण कुठं शहरात झालं का ह्याच्यामध्ये? सांगोला शहरातच शिक्षण झालं. बरं. जीवन शिक्षण मंदिर म्हणून शाळा होती कोर्टापाशी, त्या कोर्टा शाळेत झालं आणि सोनारवाडा म्हणून एक खाली गावात तिथे झालं. बरं. बरं, आता सातत्यानं अशी चर्चा होती की आबांनी खूप कष्टातनं आजपर्यंतची जी वाटचाल आहे तुम्ही खूप कष्टातनं गेली. असंही सांगितलं जातं की तुम्ही हॉटेलमध्ये वेटर होता. तो किस्सा काय आबा नेमका? ते मामा आमचे हॉटेल चालवत होते. बरं. जाधव मामा, दशरथ मामा, सांगोल्यात. हां, सांगोल्यात. मग त्या आमची आई आणि ते एकत्र राहत होते. बरं. त्यांची बहीणच, म्हणजे आमची आई दशरथ मामाची बहीणच. बरं. अच्छा. हां, आम्ही एकत्र राहत होतो. त्यामुळं त्यांच्या हॉटेलमध्ये मी आपलं काम करत होतो त्यावेळेला. तुम्ही त्यावेळेस काम करत होता? बरं. त्यांच्याकडे किराणा दुकान बी होतं आणि हॉटेलही होतं. बरं. मग ते हॉटेलमधलं सगळं मी बघत होतो. साफसफाई तुमच्याकडे जबाबदारी होती सगळे, म्हणजे अगदी साफसफाईपासून सगळी कामं, सर्व कामं केली. बरं. आणि मग तुम्ही परत स्वतःचं परत चालू केलं का? हां, स्वतःचं 88 साली चालू केलं. 88 पर्यंत एस टी कॅन्टीनमध्ये 10 वर्ष केलं. एस टी कॅन्टीन आम्ही घेतलं होतं चालवायला. अच्छा. हो. मामा आणि मी मिळून. बरं. 88 पासून मग मामापासून बाजूला झाल्यानंतर हे माऊली हॉटेल चालू केलं. अच्छा. आता जे आहे आपलं. अच्छा. आज बी मी हॉटेलमध्ये काय अडचण आली आम्हाला तेच विशेष वाटतंय, कारण आबा तुम्ही 2 वेळा नगराध्यक्ष झाला सांगोला नगरीचे आणि 3 वेळा तुम्ही नगरसेवक होता. हल्ली काय होतं की राजकारणामध्ये म्हणजे आपल्या सांगोल्यात नाही, आपला सांगोला तालुका अपवाद आहे, कारण आबासाहेबांनी हे सगळं याच्यामध्ये आपल्याला संस्कार घालून दिलेत. पण बाहेरच्या ठिकाणी जर आपण विचार केला तर अगदी सरपंच झालेला व्यक्तीसुद्धा की तो शेतातली कामं करत नाही, म्हणजे शेतातलं काम करायलाही त्याला लाज वाटते आणि बाहेरच्या ठिकाणी हे करणं तर फार ती गोष्ट लांबचीच राहते. हे तुम्ही स्वतःमध्ये कसं काय बिंबवून घेतलंय? मग एवढ्या पदावर असूनही तुम्ही ह्या गोष्टी करता सगळं व्यावसायिक दृष्टीनं? मी बराच काळ साहेबावर काढल्यामुळं मला माहिती, म्हणजे त्यांच्या अनुभवावरून मला काम करणे हेच महत्त्वाचं. काम केल्याशिवाय काही नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. अच्छा. बरोबर. आता दिनक्रम कसा राहतो आपला? म्हणजे आता हे निवडणुकीचं सोडून द्या, हा माहोल सुरू आहे, आता थोडं व्यस्त राहाल, दररोज तुम्ही हॉटेलमध्ये दिसता. दिनक्रम सकाळी 8:30-9ला हॉटेलमध्ये येतो, संध्याकाळी 8:30ला घरला जातो. अच्छा. म्हणजे तुम्ही हॉटेलचा वेटर ते हॉटेलचा मालक इथंपर्यंतचा प्रवास, मालक बनणं हा सोपा प्रवास नाही. साधारण हॉटेल व्यवसायात किती वर्षापासून म्हणजे आहे तुम्ही? अगदी वेटर असल्यापासून? तसं 72 पासून हॉटेल व्यवसायात आहे. अच्छा. बरं. 72ला खाली गावात नेहरू चौकात हॉटेल होतं आपलं. बरं. मामाचं हॉटेल जिथे तुम्ही कामाला होता. हो. मग त्यानंतर 76 साली एस टी कॅन्टीन घेतलं. बरं. ते 88 पर्यंत चालवलं. 88 नंतर परत वेगळे झाल्यानंतर 92ला हे हॉटेल चालू केलं, माऊली हॉटेल. बरं. तेव्हापासून माऊली हॉटेल का ठेवलं? काय म्हणजे विषय काय होता? म्हणजे मला पहिल्यापासून हॉटेलमध्येच काम केल्यामुळे हॉटेलचीच आवड लागली, त्या हॉटेलच चालू केलं. बरं. नाही, माऊली हॉटेल ठेवायचं काय कारण होतं? हॉटेल म्हणजे नाव कसं सुचलं ते? मी दत्त महाराजांचा भक्त आहे, गुरु माऊली. अच्छा. या अर्थानं दत्त माऊली या अर्थानं. अच्छा. बरं. ओके. मंडळी, आपण बालपणींचा जी वाटचाल आहे आबांची पहिला, आबा मी मुख्य विषयाकडे येतो. तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. आज भारतीय जनता पक्षानं देशभरामध्ये आणि आपल्या राज्यातही विकासाचा एक मोठा झंझावात सुरू केलेला आहे. विकासाचे अनेक मोठे प्रोजेक्ट भाजपकडून राबवले जात आहेत. या सगळ्या घटना घडामोडी आहेत. परंतु तुम्ही शेतकरी कामगार पक्षात होता, इतकी वर्ष काम केलं आबासाहेबांबरोबर, तर समाज
समाज माध्यमांवर म्हणजे मोबाईलवर, आता हा तुमचा काळ वेगळा आहे पण अलीकडच्या काळातला जो सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियावर सातत्यानं अशी चर्चा होती की मारत्याबासारखा माणूस हा भाजपमध्ये कसा जाऊ शकतो. तर तुमच्या डोक्यात काय होतं नेमकं, मी भाजपमध्ये जाऊन तुम्हाला नेमकं अपेक्षित काय होतं, काय करायचं होतं तुम्हाला ह्या गोष्टी? भाजपमध्ये आज काय झालेलं आहे, एक फडणवीस साहेबाच्या आणि हां पालकमंत्री आपले जे जयकुमार गोरे साहेब आहेत हो त्यांच्या माध्यमातून सांगोला शहराचा विकास कसा वाढेल अच्छा हां हां त्या विकासासाठी बरं. मी भाजपमध्ये प्रवेश केला. अच्छा बरं म्हणजे विकासाच्या दृष्टीनं विकासाचं तुम्ही एकच हां. ध्येय, दुसरं काय नाही. कारण याच्यामध्ये विषय असा येतो हवा की जो पक्ष सत्तेमध्ये असतो तर त्या पक्षाच्या सोबत जर आपण असेल तर विकासाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी, निधी असेल किंवा वेगवेगळे प्रकल्प असतील वेगवेगळ्या अर्थानं, तर ते अगदी हक्कानं आणि ताकदीने येऊ शकतात आणि विकासाच्या अनुषंगाने ह्या गोष्टी होतात. बाकी ह्या विचारधारा वगैरे ह्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये बोलू. चालतं. आबा मला एक महत्त्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की नगर परिषदेची आता निवडणूक लागलेली आहे, तुम्ही शेतकरी कामगार पक्ष आणि मुळात तुम्ही भाजपचे उमेदवार आहात अधिकृतपणे. भाजप, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबांच्या या तिघांच्या गट आणि पक्षांच्या वतीनं तुम्ही उमेदवारी करत आहात. तर तुमचा जो काळ होता पूर्वीचा काळ अगोदरचा की ज्याच्यामध्ये तुम्ही नगराध्यक्ष सांगोला शहराचे होता, नगरसेवकी होता, आत्ताची घडी थोडी त्याच्यावर थोड्या वेळानं चर्चा करू, पण तुमच्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या नगराध्यक्ष म्हणून, आणि आम्हाला ह्याही गोष्टी माहीत आहेत की तुम्ही अनेक कर्मचाऱ्यांना कायम करण्यामध्ये मोठी भूमिका म्हणजे नगराध्यक्ष असताना निभावलेली आहे. कारण तुमच्याकडे अपेक्षा खूप आहेत, जुना माणूस नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून अपेक्षा खूप आहे. आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या काळातले नेमके असे कुठले कुठले उपक्रम किंवा कामं झालेले? जे साफसफाईसाठी जे आरोग्य कर्मचारी होते बरं त्या आरोग्य कर्मचाऱ्याला त्यावेळेला शासनाकडून मंजुरी येऊन बरं त्या ऑर्डर त्यांना विना त्रास कुठलाही आणि वशिला नाही वगैरे त्यावेळेला काय होतं का असं काय पैसे घ्यायचे वगैरे काय कुठं नाही? कारण आता हे प्रकरण वाढले होतं, पण त्यावेळेला सुद्धा आपण कधी कुणाकडून चहा पण पेलो नाही. बरं एवढ्या लोकांचं तुम्ही घरं उभा केली, संसार उभा केले. बरं एकही त्यांचा नवा पैसा वायपट म्हणजे घालवू दिला नाही. बरं त्यांना बोलवून ऑर्डर दिली त्या काळात तुम्ही त्या केलं. काळात. बरं आणि आबा शहरामध्ये जवळजवळ 7 एक क्लार्क होते, त्या क्लार्क लोकांनाही तसंच ऑर्डर कायम केलं. कायम केलं. बरं हे तुम्ही खूप धाडसी निर्णय त्यावेळेस घेतलेले आहेत. आबा शहरातला जुना इतिहास जो आहे हा नगर परिषदेचा त्याच्यामध्ये मला वाटतं हा रस्ताही तुमच्या काळात झालेला आहे. रस्त्या संदर्भातला काय विषय होता तो सर्व्हिस रोडचा? हां बाह्य रस्ता जे होता बाहेरून जाणारा तो रस्ता कमीत कमी मी नगरसेवक व्हायच्या अगोदरपासून जवळजवळ 15-20 वर्षे रखडलेलाच होता. बरं अच्छा हां. त्यानंतर माझ्या काळात बी 5-10 वर्षे रखडला होता. बरं पण मी त्याच्या पाठीमागं पाठपुरावा सोडला नाही. बरं बरं मग ज्या ज्या लोकांच्या जमिनी त्या रोडवर आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्रवृत्त केलं की बाबा रस्ता झाला तर तुमचा काय फायदा होतोय. किती किलोमीटरचा किती मीटरचा होता तो रस्ता? काय 2 किलोमीटरचा रस्ता आहे. 2 किलोमीटर अच्छा. बरं 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 आणि या सगळ्या गोष्टी होताना तुम्ही शहरातलं जे व्यापारपेठ आहे मग त्याच्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल किंवा मंडईच्या संदर्भातला काय विषय नेमका? मंडईची काही काम आपल्या काळात त्यावेळी झाली? हो झाली. की मंडईच्या काळातले कट्टे वगैरे आपण केलेत, वरचं बंद होतं ते व्यवस्थित चालू केलं दुरुस्त करून. शेड वगैरे त्या काळात बांधकाम त्यावेळेस झालेले आहेत सगळं, जागा एक्वायर करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या काळात झालते ते. अच्छा अच्छा बरं. आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचा काय विषय होता? शॉपिंग सेंटरचे 1-2 हे केले, बाकीचे बरं म्हणजे ठराव आपल्या काळात झाले, कामं नवीन नंतरच्या काळामध्ये. हां पण मान्यता तुमच्या काळात मिळालेली. अच्छा बरं. आबा अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्यामध्ये एवढी एनर्जी येते कशी काय? कारण तुमचं आता वय मला वाटते कारण वय राजकारणात मोजलं जात नाही, तरी पण एक नॅचरली आपण हा जर विचार केला तुम्ही एवढं ताकदीनं किंवा उत्साहानं आजपर्यंत कसं काय म्हणजे हे? कारण तुम्ही उमेदवार आहात आता नगर परिषदेचे आणि तरुणाला लाजवेल असं तुमचा उत्साह आहे. तुम्ही जनसंपर्कही वाढवला मला वाटतं. आता 4 दिवस झाले या सगळ्या गोष्टींना हे करून तुम्ही शहरामध्ये फिरताय, बैठकांना उपस्थिती आहे, तुम्ही रोज तर इथं असताच हॉटेलमध्ये. कसं काय म्हणजे तुमची ही रोजचा दिनक्रम कसा असतो तुमचा? आता सध्या हॉटेलमध्ये बसायचं थोडं बंद केलं आहे.
ह्या सगळ्या व्यापार ह्या वापरणं आणि सगळीकडे बरं प्रत्येकाच्या गाठी घेणं, बिटी घेणं, परत या गोष्टी, त्यांची चर्चा करून त्यांची काय अडचण आहे का, माझ्याबद्दल काय त्यांना वाईट वाटतंय का, असे अच्छा, हे सगळ्या जाणून गोष्टी घेणं. जाणून घेऊन त्यांचं मनातले संभ्रम आहेत ते दूर करणं. अच्छा. आता तोच विषय पुढं नेतो मी, की काही लोकांना असे वाटतं की शेतकरी कामगार पक्षाचा इतका जुना माणूस भाजपमध्ये गेला, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण दिलेच की विकासाच्या मुद्द्याला धरून आपण तो निर्णय घेतलेला आहे. तर हा निर्णय जनतेच्या अनुषंगानं जी चर्चा आहे ती सुरूच आहे. परंतु याच्यापूर्वी अशा अनेक किस्से घडलेत की शेतकरी कामगार पक्षातनं अनेक आपल्या तालुक्यातल्या लेवललाही त्याच्यामध्ये बाळासाहेब इरंडे मालक असतील, ॲडव्होकेट सचिन देशमुख सर असतील, बाळासाहेब काटकर ही मंडळी त्याच्यामध्ये येईल आणि त्यांनी त्यावेळी तीच भूमिका मांडली की विकासाच्या मुद्द्याला आम्ही धरून जातोय. थोडं वरच्या पातळीवर जर जायचं झालं आपण तर मला वाटते भाई जयंत पाटलांचे भाऊसुद्धा बहुतेक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले होते. म्हणजे ह्याच्यामध्ये विचारधारेचा विषय कुठे येत नाही. म्हणजे तो विषय हा विकासाच्या दृष्टीनं त्या शहरातले प्रश्न असतील किंवा बदलतं राजकारण आहे, त्या बदलत्या राजकारणानुसार बदलणं ह्या गोष्टी असतील. तर ही जी टीका आता सध्याही तुमच्यावर टीका होते, भविष्यात आता प्रचाराची रणधुमाळी ज्यावेळी सुरू होईल टीका होत राहतील कदाचित, तर तुम्हाला ह्या टीकेला काय उत्तर द्यायचं आहे? म्हणजे तुमची भूमिका काय राहिली याच्या संदर्भातली? आता टीकेला उत्तर देण्याचा विषय माझ्या दृष्टीनं तर गौण आहे. म्हणजे का की सांगोला शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे मी कसं वागतो किंवा काय करतो. तुमचं व्यक्तिगत मी संबंध सगळे. अच्छा. हां. आणि मी काय कुठल्या लोभासाठी किंवा कुठल्या या वयात लोभ असायचा विषयच नाही आहे काय? बरोबर आहे की? हो. कारण अजून एक तुम्हाला थांबवतो आबा, एवढे वर्ष राजकारणात दुसरा कोणी जर व्यक्ती असता तर त्याच्या मागं काय ना काय कुटाण लागले असते, भ्रष्टाचाराचे विषय झाले सगळं. तुमच्या बाबतीत हे झालेलं नाही, कारण तुमच्यावर एकही आरोप आजपर्यंत झाला नाही. एवढे तुम्ही 2 वेळा नगराध्यक्ष होता, 3 वेळा नगरसेवक होता, ह्या गोष्टी झालेल्या नाही. त्यामुळं हां तुम्ही बोला आता पुढं. मला म्हणजे मी चुकीचं वागलोच नाही. अच्छा. हां. आणि चुकीचं कोणाकडून कशाची अपेक्षा न करता मी काम करतो. अच्छा. हां हां हां. की त्यांनी मला परत काय द्यावं घ्यावं असं माझा काय सुद्धा हेतू नसतो. हां हां हां. भले त्यांनी आपली हां म्हणजे उपकार नाही जरी मानले तरी चालते. अच्छा. पण तुम्ही काम करत राहिलेला आहे. आलेल्या माणसाचं काम करणं हे आपलं ध्येय आहे. ह्याच्यामध्ये अजून एक ते कुठलाही हे सुद्धा बघत नाही, तर काम करणे हे. अच्छा. बरोबर आहे. कारण आबा तुमचा जो संपर्क आहे, जनसंपर्क हा सगळ्या जाती धर्मातल्या घटकांशी आहे. मग त्याच्यामध्ये उल्लेखच करायचा झाला तर सगळ्या अगदी वंचित घटक असेल, मागासवर्गीय, मुस्लिम असतील, जे बहुजन जो सगळा वर्ग आहे, जी आपली तालुक्याची विचारधारा होती. मग आता कदाचित असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की भाजपसारख्या पक्षाबरोबर गेल्यानंतर हे विचारधारेचं काय, तर त्याला काय उत्तर राहील तुमचं? त्याला एकच उत्तर, आणि त्याच्यात तुमचं वैयक्तिक संबंध आहेत खूप बाहेर सगळ्या जातीमध्ये. हा आहेत. हां. मी कुठल्या जातीचा माणूस कधी बघितलेच नाही. मी येणारं काम करणं. अच्छा. हां. नंतर मग ते पक्ष हा विषय नंतर, तुम्ही वैयक्तिक लेवलला एक काम करत राहिलेला आजपर्यंत. बरं, आपण शेवटाकडे येऊया बा. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ आहे दिसते सध्या. कारण आम्ही शहरामध्ये फिरताना बघतो की वाहन चालक असतील, खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास होतो, पण जे दुकानदार आहेत, जे उघड्यावर हॉटेल वगैरे चालतात किंवा जे इतर सर्व आस्थापना आहेत, तर याच्यामध्ये धुळीचा मोठा त्रास त्या ह्याच्यामध्ये होतोय. तर ॲक्च्युली ते काही मुद्दाम झालेलं नाही आहे. शहरातल्या अंतर्गत ड्रेनेज, भुयारी गटाराचं ते काम सुरू आहे आणि ते थोडा विलंब लागतोय त्याच्यामध्ये. त्रास तर होतो, हे खरं आहे त्याच्यामध्ये. तर तुमचं प्राधान्य काय राहणार? शहरातली कुठली कामं तुम्ही प्राधान्यानं करता? प्राधान्यानं आता भुयारी गटारीचं काम जेवढा लवकरात लवकर होईल. अच्छा. ते बघून रस्ते पहिल्यांदा पूर्ण करणे पहिलं टार्गेट ते राहील, कारण काम इतर अनेक असू शकतात. बरोबर. आबा दुसरा एक याच्यातला मुद्दा असा की शहरातले जे बगीचे आहेत, आता काही बगीच्यांची सुशोभीकरण वगैरे झालेत आपल्याला दिसतंय, पण अजूनही काही ठराविक ठिकाणचे बगीचे आहेत, त्या बगीच्याचं सुशोभीकरण करणं, तिथे जे काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये करणं, हा एक याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि राहिला मुद्दा तो म्हणजे शहरातल्या स्वच्छतेचा प्रश्न. कारण रस्त्याची कामं चालू असल्यामुळं स्वच्छतेचा विषयच राहिलेला नाही शहरामध्ये. तर हे गोष्टी तुमच्या त्याच्यामध्ये प्राधान्यानं असतील. आरोग्याविषयी पहिल्यांदा त्याच्यावर बघितलंच पाहिजे. अच्छा. हा, दवाखान्याचाही विषय आहे आबा. म्हणजे शहरातले जे दवाखाने आहेत, शहरी पातळीवरचे आपले शहरातले, तर त्या दवाखान्यावरही काम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्ही जो 2 वर्ष 2 वेळेस ज्यावेळेस नगराध्यक्ष होता, म्हणजे 2 टर्म, तर त्याचा आता कसा फायदा होईल तुम्हाला याच्यामध्ये? अनुभवाचा मला फायदा होईल. अनुभवाचा फायदा होईल तुम्हाला. अच्छा. बरं.
तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही? कारण बदलते हल्लीचा तरुण जो आहे ना बा, तो सोशल मीडियातल्या चर्चा, सोशल मीडियातलं वातावरण, टीका याच्यावरनं काय वेळेला, कारण ती वेगळी युनिव्हर्सिटीज आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतात त्याला, ते अशा चर्चांवर बघून मतं ठरवतात. तर अशा तरुणांना काय तुम्ही सल्ला द्याल की बाबा तुमचा एवढा आजपर्यंत प्रदीर्घ अनुभव आहे? तरुणांना चुकीच्या मार्गावर न जाता चांगल्या मार्गावर जाऊन, अच्छा, जेवढं आपल्या पहिल्यांदा घरच्या लोकांचं सगळं व्यवस्थित पाहणे, परत गावातल्या लोकांबरोबर नीट वागणे, टार्गेटपणा न करता चांगलं वागणे. आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये जी काम करणारी मंडळी की ज्यांनी तुमच्यासारख्या माणसाने आदर्श घालून दिलेले, तर ह्या गोष्टी तुम्ही विसरू नका. ह्या सगळ्या ह्याच्या टीका अमुक तमुक ह्या गोष्टी होत राहतील. हां, ठीक आहे. तर मंडळी, हे होते मारुती आबा बनकर, जे की भारतीय जनता पक्षाचे सांगोला नगर परिषदेचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि तिन्ही पक्षाचे, दीपक आबांचा गट असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, त्यांचे ते अधिकृत उमेदवार आहेत. आपण मंडळी बघितलं असेल की मारुती आबा बनकर या वयातही त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणातला, शहरातल्या नगर परिषद किंवा शहरी राजकारणाचा, तालुक्याच्या राजकारणातही ते सक्रिय होते. तर एवढ्या अनुभवाच्या बळावर ते आजही त्यांच्या डोक्यात शहर विकासाच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर या गोष्टीच्या अनुषंगानं त्यांनी या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधलेला आहे. आबासाहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, मनापासून धन्यवाद. मंडळी, या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं आपण भविष्यातही, मी पुढच्या काही दिवसानंतरही आबांना, कारण आबांचं व्यक्तिमत्व खरं तर तसं नाही आहे, कारण टी व्हीच्या कॅमेरापुढं बोलणारी नेते मंडळी फार असतात, त्यांना त्या अनुषंगानं बोलता येतं. पण आबा त्या अर्थानं जास्त कधी बोलत नाहीत, कामाच्या ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात. तरी आम्ही आबांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. आबा आपल्यासोबत सातत्यानं बोलत राहतील, निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आबा आपल्याशी संवाद करत राहतील. सांगोला पॉलिटिक्सच्या असंख्य प्रेक्षकांशी ते संवाद साधत राहतील. आबा, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, मनापासून धन्यवाद. धन्यवाद, आभार आहे तुमचा. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.